नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या क्विज क्वेस्ट ह्या प्रश्नमाची कार्यावळीत परतून एक फावट तुमकां सगळ्यांक येवकार. वेगवेगळ्या महाविद्यालयातले शाळांतले विद्यार्थी सर्तक ह्या प्रश्नमाची कार्यावळीत आमच्या वांगडा वांटेकार जातात आणि खूप गिन्यान आमकां दिवपाचो प्रयत्न करतात. आयज अशाच एका महाविद्यालयातले कांय विद्यार्थी ह्या खेळांत आमच्या वांगडा वांटेकार जावपाचे आसात. निर्मला कॉलेज ऑफ एज्युकेशन ह्या महाविद्यालयातले विद्यार्थी आयच्या वाट्यांत आमच्या वांगडा आसात. तर पळोवयात सगळ्या सर्तकांची थोडक्या भितर वळख करून घेवयात. टीम ए, तुमची वळख करून दियात. नमस्कार, म्हजें नांव जर्माय डिसूजा आनी हांव निर्मला कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ एड्युकेशनान B.Ed करता सेकंड इयर आनी म्हजी हॉबी आहा गिटार वाजोवपाक. नमस्कार, म्हजें नांव सायमन फर्नांडीस आनी हांव निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एड्युकेशन हातून सेकंड इयर B.Ed करता आनी म्हजी आवडी जावन आसा गायन करप आनी वायलन वाजोवप. तर ही आशिल्ली टीम ए, त्या सर्तकांची वळख आमी करून घेतल्या. आता पळोवया टीम बी सर्तकांची वळख. टीम बी. नमस्कार, म्हजें नांव सुमेधा बानुदास कलंगुटकर. हांव निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ह्या B.Ed कॉलेजीन म्हाजें सद्या सेकंड इयर करता. म्हाका चित्रकला, स्टिचींग आनी फॅशन डिझायनींग खूब आवडटा. तशेंच नवें कितें तरी शिकपाचें हांव रुची दवरतां. नमस्कार, म्हजें नांव ट्रिजा कारवालो आनी हांव निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एड्युकेशन हांगा म्हजें सेकंड इयर B.Ed करता. म्हाका कुकींग, चित्रकला आनी सायकलिंग खूब आवडटा. तर ही आशिल्ली टीम बी, तांची वळख आमी करून घेतली. आता पळोवया निमाणी टीम, टीम सी, तुमची वळख करून दियात. नमस्कार, म्हजें नांव सर्वेश नायक. हांव निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एड्युकेशनान SY B.Edन शिकता आनी म्हजी हॉबी जावन आसा फोटोग्राफी. नमस्कार, म्हजें नांव संकल्प नायक आनी हांव निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन हांगा म्हजें सेकंड इयर B.Ed करता. तशेंच म्हाका फोटोग्राफी करपाक आवडटा. तर तिनूय पंगडांची वळख आमी करून घेतिल्ली आसा आनी ह्या तिनूय पंगडा वांगडा आयज आमी आमचो खेळ खेळपाचे आसात. तर ह्या प्रश्नमाची खेळाचे नियम तुमकां खबर आसतलेच, पूण परत एक फावट आमी तुमकां नियम सांगतात. वट्ट 4 फेरयो आयच्या ह्या खेळांत तुमच्या लागीं आसतल्यो. 2 फेरयो आमी राष्ट्रीय स्तरावयल्या प्रश्नांच्यो दवरल्यात आनी 2 फेरयो तुमकां गोंय पावंड्या वयल्या प्रश्नांच्यो आसतल्यो. थेट प्रश्न आसतले एका फेरयेंत, जाल्यार दुसऱ्या फेरयेंत आसतले तुमकां व्हिज्युअल प्रश्न. ओके, योग्य जाप दिल्यार तुमकां 10 गुण मेळटले आनी 30 सेकंदांचो वेळ प्रत्येक प्रश्ना खातीर तुमच्या लागीं आसतलो. खंयच्याच प्रकारचे नेगेटिव्ह मार्किंग ना. देखून जर तुमकां एखादो प्रश्न येता आसत जाल्यार नक्की त्या प्रश्नाची जाप दिवपाचो प्रयत्न करात. ओके, टीम ए, तुमचे कडल्यान आमी आतां सुरवात करतात. प्रत्येक फेरयेच्या निमाण्या प्रश्नाक एक बजर प्रश्न तुमच्या मागीर आसतलो आनी त्या बजर प्रश्नाक तुमी खंयचीय टीम उत्तर दिवंक शकता. तुमी जितले बेगीन बजर दाबतले तितल्या प्रकारे तुमकां प्रश्न उत्तर दिवपाची संद मेळटली. ओके, तर टीम ए, तुमच्या खातीरचो ह्या पहिल्या फेरयेंतलो पयलो प्रश्न. खंयच्या समितीच्या सूचनांचेर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आदारून आसा? Which committee's recommendations form the basis of National Education Policy 2020? 30 सेकंदांचो वेळ तुमच्या लागीं आनी विचार करून तुम्ही तुमची जाप दिवं येता. समितीचे नाव खंयचे? नेम ऑफ द कमिटी. पास. ओके, टीम बी, तुमचे कडेन हो प्रश्न पास जाल्लो आसा. 5 गुण तुमकां ह्या प्रश्ना खातीर मेळपाक शकतात. खंयच्या समितीच्या सूचनांचेर NEP 2020 आदारिल्लें आसा? त्या समितीचे नाव सांगात. मिनिस्ट्री ऑफ एड्युकेशन. ना, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ही जाप चुकल्या. टीम सी, हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. नेम ऑफ द कमिटी. कोठारी कमिशन. ना, ही जाप चुकल्या. इट इज कस्तुरीरंगन समिती. कस्तुरीरंगन कमिटी नामनेचे शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन हांच्या फुडारपणा खाला जी समिती स्थापन केल्ली तांणी NEP 2020 चे आमी जे धोरण पळयता ते तांणी घडयल्लें. ओके, हरकत ना. टीम बी, तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो थेट प्रश्न आतां आमी तुमकां विचारतात. खंयच्या आयोगान 10+2+3 ही शिक्षण पद्दत सुचयल्ली?
Which commission recommended 10+2+3 pattern of education system? 30 सेकंदांचा वेळ तुम्ही विचार करून जाप देऊ येता. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. खंयचे आयोग, खंयचे कमिशन ते सांगपाक शकतात? खंयच्या आयोगान ही सूचना केल्ली? कोठारी कमिशन. कोठारी कमिशन ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा आणि कोठारी कमिशन ह्या योग्य जापे खातीर तुमकां मेळटात 10 गुण. अभिनंदन टीम बी, तुमचे आमी ताळयो मारया तांच्या खातीर. तांणी गुणांचे आपले खाते उगडिल्ले आसा आणि कोठारी कमिशन ह्या योग्य जापे उपरांत टीम सी आमी तुमचे कडेन येतात. दीक्षा ह्या शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय डिजिटल मळाचे पुराय रूप कितें? दीक्षा हे जे शॉर्ट फॉर्म आसा ताजे पुराय रूप कितें? फुल फॉर्म ताजे कितें आसा? What is the full form of Diksha National Digital Platform for School Education? DIKSHA Diksha हाचे पुराय रूप कितें आसा? दीक्षा हाचे फुल फॉर्म. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ नॉलेज सोसायटी. मातशीशी जाप चुकल्या. आम्ही टीम ए तुमचे कडेन हो प्रश्न पास करतात. 5 गुण तुमकां मेळपाक शकतात ह्या पास जाल्ल्या प्रश्ना खातीर. दीक्षा हाचे पुराय रूप कितें? टीम ए पास. ओके, टीम बी तुमचे कडेन येता ही संद. 5 गुण मेळोवपाची तुमकां एक संद आसा. दीक्षा हाचे फुल फॉर्म कितें? डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग ही जाप बरोबर दिल्ल्या कारणान टीम बी तुमकां मेळटात 5 अतिरिक्त गुण. अभिनंदन तुमचे. कितें सांगपाक शकतात दीक्षा ह्या प्लॅटफॉर्मा बद्दल? तुमकां कितें खबर आसा? ऑनलायन पोर्टल तो जाचेर टिचर्सांक ट्रेनिंग येता. ओके. आनी खुबशे एड्युकेशनल व्हिडियोज येतात. ओके, फायन. म्हणजे शिक्षकांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग आणि बाकी सगळ्या प्रशिक्षणा खातीर ताचो Training. उपयोग जाता अशें दीक्षा पोर्टल. खूप बरी माहिती तुमी आमकां दिलीत. हाच्या उपरांत आतां येता ह्या फेरयेंतलो एक उक्तो प्रस्न. बजर टायपचो हो प्रस्न आसतलो. तुमचे हात बजराचेर दवरात. प्रस्न वाचून जाल्या उपरांतूच बजर दाबात. ओके. मुळावी साक्षरता आणि अंकगणित हाचे मुळावे गिन्यान वाडोवपा खातीर सुरू केल्ल्या राष्ट्रीय कार्यावळीचें नांव कितें? Which national program was launched to improve foundational literacy and numeracy among children by 26-27? टीम बी तुम्ही बजर दाबिल्लो आसात. तुम्ही सांगात. निपुण भारत ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा. आमच्या पळोवप्यां खातीर निपुण भारत ताचे फुल फॉर्म सांगपाक शकतात जर तुमकां खबर आसत जाल्यार? नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी. एकदम परफेक्ट जाप दिल्ली आसा. खूप बरी जाप तुम्ही दिल्या टीम बी. अभिनंदन तुमचे आणि ताळयो तांच्या खातीर, कारण इतली बरी तयारी तांणी केल्ली आसा. निपुण म्हळ्यार नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिडींग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी. खूप बरी जाप दिली टीम बी तुम्ही. आणि अशे तरेन पहिली फेरी हांगा सोंपता. पहिल्या फेरये उपरांत वट्ट गुण कितले जाल्यात आमी पळोवया. आणि पहिल्या फेरये उपरांत टीम ए अजून तांणी आपले खाते उगडिल्ले ना, देखून तांकां अजून पर्यंत गुण मेळिल्ले ना. टीम बी 25 गुणांचेर आसात आणि टीम सी तुमचे खाते अजून उगडिल्ले ना, पूण अजून 3 फेरयो आमचे कडेन बाकी आसात. 3 फेरयांनी भरपूर गुण मेळोवपाची संद तुमचे कडेन आसतली. ओके, तिनूय टीम्स तयार. फुडली फेरी टीम सी आमी तुमचे कडल्यान सुरवात करतात. ह्या फेरयेंत आमी तुमकां कांय व्हिज्युअल्स दाखयतले, चित्रां दाखयतले आणि ती चित्रां तुमी वळखुपाची आणि ताचेर आधारीत तुमकां जो प्रश्न आसतलो ताची जाप तुमी दिवपाची.
ओके, तर टीम सी तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो पयलो प्रस्न आमी स्क्रिनीचेर पळोवया. ओके, तर टीम सी हे बोधचिन्ह जे आसा ते तुम्ही वळखुपाचे. आयडेंटिफाय दिस लोगो. 30 सेकंदांचो वेळ. निवांत तुम्ही चर्चा करून जाप दिवं येता. सांगात. NCERT. NCERT ही जाप एकदम बरोबर असा. फुल फॉर्म सांगू शकतात? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड प्लॅनिंग. ट्रेनिंग. करेक्ट. ही जाप एकदम बरोबर दिल्ली असा. NCERT जी आमच्या देशांतली खूप महत्वाची अशी एक शैक्षणिक संस्था. खूप बरी माहिती दिता तुम्ही. आणि टीम सी तुमच्या ह्या योग्य जापे खातीर तुमकां 10 गुण मेळटात. अभिनंदन तुमचे. आणि उपरांत टीम बी आता आम्ही तुमचे कडेन येतात. तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो विज्युअल प्रश्न पळोवया. ओके, टीम बी तुमच्या खातीरचो प्रश्न आसा. ह्या विज्युअल्सांत जी व्यक्ती आमकां दिसता, जें चित्र आमकां दिसता, ती व्यक्ती कोण हे तुम्ही वळखुपाचें. 30 सेकंदांचो वेळ आणि 10 गुण मेळपाची संद. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले ही जाप एकदम बरोबर दिल्ली असा. आणि टीम बी अभिनंदन तुमचे. 10 गुण तुमकां मेळटात. कितें सांगशात सावित्रीबाई बद्दल? सावित्रीबाई फुले यांनी फर्स्ट वुमन्स स्कूल ओपन केल्लेले Okay. गर्ल्सां खातीर, गर्ल्स एज्युकेशना खातीर. Okay. आणि तीच पहिली टीचर आसलेली तेंची. ओके, तर खूप बरी माहिती. आणि टीम बी परत एकदा अभिनंदन तुमचे. 10 गुण तुमकां मेळटात ह्या प्रश्ना खातीर. आता आमी येता टीम ए तुमचे कडेन. ह्या फेरयेंतलो तुमचो विज्युअल प्रश्न स्क्रिनीचेर पळोवया. ओके, टीम ए तुमच्या खातीरचे विज्युअल तुम्ही स्क्रिनीचेर पळोवंक शकतात. ह्या बोधचिन्हाक तुम्ही वळखुपाचे. आयडेंटिफाय दिस लोगो. हे बोधचिन्ह कित्याचें आसा? खंयच्याय बोधचिन्हातूच जायते फावट तुमकां ताची जाप किंवा ताच्या विशींची माहिती मेळटा. हे बोधचिन्ह कित्याचें हे तुम्ही वळखुपाचें. टीम ए. नो. ओके, टीम सी हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. हे बोधचिन्ह कित्याचें ते तुम्ही ओळखून सांगात. स्वयं. ना, स्वयं ही जाप चुकल्या. टीम बी हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. हे बोधचिन्ह कित्याचें, खंयच्या संस्थेचें किंवा कित्या संदर्भात आसा हे तुम्ही सांगपाचें. इग्नो. ना, इग्नू ही जाप सुद्दां चुकिल्ली आसा. हे बोधचिन्ह आसा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग NIOS हाचें आसा. आणि त्या बोधचिन्हातूच तुमकां त्या बोधचिन्हांतली सगळी अक्षरां जी आसा ती पळोवपाक मेळटात. NIOS ह्या संस्थेचे हे बोधचिन्ह. हरकत ना. या फेरयेंतलो आता चौथो आणि बजर प्रश्न आमी तुमकां सगळ्या मुखार दवरता. तुमचे हात बजराचेर दवरात. ओके, स्क्रिनीचेर तुमकां विज्युअल दिसतले. ते विज्युअल कोणाचे हे तुम्ही वळखुपाचे. ओके, तुमच्या खातीरचो चौथो विज्युअल प्रश्न स्क्रिनीचेर. टीम सी तुम्ही बजर दाबिल्लो आसा. आणि ह्या चित्रात दिसपी व्यक्ती कोण हे तुम्ही ओळखुपाचे आसा. सांगात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ही जाप एकदम बरोबर आसा. आणि अभिनंदन टीम सी तुमचे 10 गुण तुमकां मेळटात ह्या योग्य जापे खातीर. कितें सांगशात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हांच्या बद्दल? डॉक्टराच्या जल्मा दिसात आम्ही 5 सप्टेंबर टीचर्स डे मनयतात. बरोबर. आणि देशांतले एक महान शिक्षक म्हणून आम्ही लेगीत तांकां वळखतात. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ही एकदम बरोबर जाप तुम्ही दिल्ली आसा. परतून एक फावट तुमचे अभिनंदन. ताळयो मारयो आमी तांच्या खातीर. आणि अशे तरेन दुसरी फेरी हांगा सोंपता. आणि दुसऱ्या फेरये उपरांत आता एकूण गुण कितले झाल्यात आमी पळोवया. आणि दुसऱ्या फेरये उपरांत टीम ए अजून तांणी आपले खाते उगडिल्ले ना. टीम बी आसा 35 गुणांचेर आणि टीम सी 15 गुणांचेर. खूप बरी तयारी केल्या तुम्ही. टीम ए अजून तुमकां संद आसा. 2 फेरयो अजून आसात आमचे कडेन. आणि त्या 2 फेरयांनी गुण मेळोवपाची संद सगळ्या संघा कडेन आसतली. परतून एक फावट टीम ए आता आमी तुमचे कडल्यान ह्या फुडल्या फेरयेक सुरवात करता. गोंय पावंड्यावेल्या प्रस्नांक आमी ह्या फेरयेंत आमी तुमकां विचारतले. आणि थेट तुमचे खातीरचो पयलो प्रस्न आसा. गोंयांतल्या विद्यालयीन शिक्षकांक प्रशिक्षण दिवपी मुखेल संस्था खंयची? Which institute in Goa is primarily responsible for in-service training of school teachers? 30 सेकंदांचो वेळ.
विचार करून तुम्ही आन्सर दिवं येता ह्या प्रश्नाचे. 10 गुण मेळोवपाची आणि खातें उगडपाची एक बरी संद. येस, SCRT. SCRT म्हळ्यारूच स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. एकदम बरोबर. स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही जाप एकदम बरोबर आसा आणि SCRT ह्या योग्य जापे खातीर तुमकां मेळटात 10 गुण. अभिनंदन टीम A, तुम्ही आपले खातें उगडिल्लें आसा. टीम B ह्या उपरांत आमी तुमचे कडेन येतात. तुमचे खातीरचो ह्या फेरयेंतलो प्रश्न. NEPच्या मळार ABCचे पुराय रूप कितें? वॉट इज द फूल फॉर्म ऑफ ABC इन NEP सिस्टम? ओके. एकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट्स. एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा. कितें सांगशात एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट्स बद्दल? तुमकां कितें खबर आसा? ताजेर सगळे डिजिटल डॉक्युमेंट्स जे आसा भुरग्यांचे ते व्यू करपाक जातात. ओके, बरोबर. म्हणजे तुम्ही जे क्रेडिट्स मेळयतात ते ताजेर तुमकां पळोवपाक मेळटात. एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट्स खूप बरी जाप तुम्ही दिली. अभिनंदन, तुमचे 10 गुण तुमकां मेळटात ह्या योग्य जापे खातीर. टीम C तयार आसा तुमी? तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो प्रश्न. मुळाव्या शाळेत प्रवेश घेवपा खातीर NEP प्रमाण उणेच पिराय कितली आसची पडटा? वॉट इज द मिनिमम एज फॉर एनरोलमेंट इन प्रायमरी स्कूल एज पर NEP? 30 सेकंदांचो वेळ. विचार करून जाप दियात. 10 गुण तुमकां मेळटले. वॉट इज द मिनिमम एज फॉर एनरोलमेंट इन प्रायमरी स्कूल एज पर NEP? एखाद्या भुरग्याची पिराय कितली आसची पडटली प्रायमरी एज्युकेशनात एनरोल करपा खातीर? 3. 3 ही जाप चुकल्या. टीम A, आम्ही तुमचे कडेन येतात. NEP प्रमाण प्रायमरी एज्युकेशनात एनरोलमेंट घेवपा खातीर मिनिमम तुमची एज कितली आसची पडटा? 6 years. 6 years ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा. 3 years इज फॉर प्री प्रायमरी एज्युकेशन आणि 6 years फॉर प्रायमरी एज्युकेशन ही जाप एकदम बरोबर आसा. अभिनंदन, तुमकां मेळटात 5 गुण ह्या अतिरिक्त प्रश्ना खातीर. ओके. आणि हाच्या उपरांत ह्या फेरयेंतलो बजर प्रश्न आमी आता तुमच्या सगळ्यां खातीर हांगा विचारतले. सगळ्यांचे हात बजराचेर. तयार आसात सगळे जाण? ओके. तर ह्या फेरयेंतलो बजर प्रश्न तुमचे खातीर असो आसा. गोवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हळ्यार व्हायस चान्सलर कोण आशिल्ले? पहिले कुलगुरू गोवा विद्यापीठाचे कोण आशिल्ले? हू वॉज द फर्स्ट व्हायस चान्सलर ऑफ गोवा युनिव्हर्सिटी? ओके. खंयच्याच पंगडाक हाची जाप आयिल्ली ना. आमच्या पळोवप्यां खातीर आमी सांगता प्रोफेसर B. शेख अली हे तांचें नाव आणि ते गोवा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आशिल्ले. तर अशे तरेन तिसरी फेरी हांगा सोंपता आणि तिसऱ्या फेरये उपरांत आतां पळोवया गुण कितले मेळ्ळ्यात प्रत्येक संघाक. आणि तिसऱ्या फेरये उपरांत 15, 45 आणि 15 असे गुण तिनूय पंगडांक मेळिल्ले आसा. टीम A 15, टीम B 45 आणि टीम C 15. आणि निमण्या चौथ्या फेरये कडेन आता आमी वतात. चौथी फेरी आसतली परतून एक फावट व्हिज्युअल प्रश्नांची आणि ज्या भितर आमी तुमकां गोंय राज्या कडेन संबंधीत शिक्षणीक मळा कडेन संबंधीत कांय व्हिज्युअल प्रश्न विचारतले. टीम C तुमचे कडल्यान आमी ह्या फेरयेक सुरवात करतले. तुमच्या खातीरचे पहिले व्हिज्युअल आमी स्क्रिनीचेर पळोवया. ह्या चित्रांत जी व्यक्ती तुमकां दिसता ते चित्र तुमी वळखुपाचें. ती व्यक्ती कोण हें तुमी वळखुपाचें. ह्या चित्रांतली व्यक्ती कोण? गोंय राज्यांतल्या शिक्षणीक मळा कडेन संबंधीत व्यक्ती. टीम C ना? ओके. टीम B, आम्ही हो प्रश्न तुमचे कडेन पास करतात. चित्रांतली व्यक्ती कोण हे तुम्ही वळखुपाचे. खूप महत्वाची व्यक्ती राज्यातल्या शिक्षणीक मळा कडेन संबंधित. टीम B पास. ओके. टीम A हो प्रश्न आम्ही तुमकां पास करतात. 5 गुण मेळोवपाची तुमकां एक संद आसा. ना? पास. ओके.
तर ह्या चित्रांतली व्यक्ती आशिल्ली IAS अधिकारी प्रसाद लोलयेकर जे राज्याचे शिक्षण सचिव जावन आसात, एज्युकेशन सेक्रेटरी ऑफ गोवा IAS प्रसाद लोलयेकर. दुसरो प्रश्न टीम बी आम्ही आता तुमकां विचारतात. तुमच्या खातीरचे व्हिज्युअल्स स्क्रिनीचेर पळोवया. टीम बी ह्या चित्रांतली व्यक्ती कोण, व्हिज्युअल्स जे तुमकां दिसतात त्या चित्रांतली व्यक्ती कोण ही तुम्ही ओळखुपाची. परत एक फावट राज्यातल्या शिक्षण व्यवस्थे कडेन आणि शिक्षण मळा कडेन संबंधित अशें व्यक्तिमत्व, हें चित्र कोणाचें हें तुम्ही ओळखुपाचें. जर तुमकां दिसता आसत की तुमकां खंय तरी खबर आसा, वाचला, आयकला, जाल्यार तुमी एक अंदाज घेवपाक हरकत ना, गेस वर्क करपाक हरकत ना. नो पास. ओके, टीम ए हो प्रश्न आमी तुमकां पास करतात 5 गुणां खातीर. डिरेक्टर ऑफ SCRT आहात, नाव याद ओके, आहे. येस, नाव याद आहे नाही. ओके. टीम सी आमी तुमकां पास करता हो प्रश्न. मिस शेडगांवकर. करेक्ट, मेघना शेडगांवकर हे तांचे नाव आणि योग्य जाप तुम्ही दिल्या. खरे तर टीम ए तुम्ही सांगिल्लें की त्यो कोण आसात, पूण आमकां नाव अपेक्षीत आशिल्लें. टीम सी अभिनंदन, तुमचे 5 गुण तुमकां मेळटात ह्या प्रश्ना खातीर. आणि मेघना शेडगांवकर SCRT ज्यो मुखेली जावन आसात त्यो सध्या. आणि हाचे उपरांत टीम ए तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो व्हिज्युअल प्रश्न आमी स्क्रिनीचेर पळोवया. टीम ए ह्या चित्रांत जी व्यक्ती तुमकां दिसता ती व्यक्ती कोण हे तुम्ही ओळखुपाचे. सगळे प्रश्न गोंय राज्या कडेन आणि शिक्षण मळा कडेन संबंधित आसात. ह्या चित्रांतली व्यक्ती कोण हे तुम्ही ओळखुपाचे आसा. टीम ए ना, पास करूया. ओके, टीम सी हो प्रश्न तुमकां पास जाता. ह्या चित्रांतली व्यक्ती कोण आसा, व्हिज्युअल्स ओळखुपाचे आसात तुम्ही. पास. ओके, टीम बी निमाणे हो प्रश्न तुमचे कडेन आयिल्लो आसा. 5 अतिरिक्त गुण मेळोवपाची संद तुमकां आसा. चित्रांतली व्यक्ती कोण तांच्या बद्दल तुम्ही निश्चित आयकलां आसतलें, वाचलां आसतलें. चित्र ओळखुपाचें आसा तुम्ही तांचें. पास. ओके, तर ह्या प्रश्नाची योग्य जाप आशिल्ली भूषण सावयकर, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ गोवा आणि उच्च शिक्षण संचालक गोंय राज्याचे भूषण सावयकर ही जाप. आणि हाच्या उपरांत ह्या फेरयेंतलो आणि आयच्या खेळांतलो सगळ्यांत निमाणो प्रश्न, बजर प्रश्न आमी तुमच्या खातीर हाडटात. स्क्रिनीचेर तुमकां परत एक फावट एक व्हिज्युअल दिसतले. ते पळयल्या बरोबर जर तुमकां योग्य जाप येता आसत जाल्यार तुम्ही बजर दाबून उत्तर दिवं येता. पळोवयात चौथो प्रश्न ह्या फेरयेंतलो. टीम सी तुम्ही बजर दाबिल्लो आसा आणि ह्या चित्रांतली व्यक्ती कोण हे तुम्ही वळखला आसतले. सांगात. भगीरथ शेट्टी आहे. भगीरथ शेटये ही जाप एकदम बरोबर आसा. आणि टीम सी अभिनंदन, तुमचे 10 गुण तुमकां मेळटात ह्या योग्य जापे खातीर. कोण आसात ते सांगपाक शकतात. चेअरमॅन ऑफ गोवा बोर्ड. चेअरमॅन ऑफ गोवा बोर्ड भगीरथ शेटये ही जाप एकदम बरोबर आसा. आणि अभिनंदन, तुमचे 10 गुण तुमकां मेळटात ह्या योग्य जापे खातीर. ताळयो मारून आमी तांकां परबी दिवया. आणि अशे तरेन आयच्यो 4 फेरयो हांगाच सोंपतात. आणि आता पळोवयात की निमाणो स्कोर कितलो जाला आणि खंयचो पंगड आयज जैतिवंत थारता. तर टीम ए तुमचे जाल्यात 15 गुण, टीम बी 45 गुण आणि टीम सी 30 गुण. आणि अशे तरेन टीम बी तुम्ही थारल्यात आयच्या ह्या खेळाचे जैतिवंत. अभिनंदन तुमचे, खूप खूप परबी तुमकां. ताळयो मारून आमी तांकां शुभेच्छा दिवया. आणि आता वेळ झाला आयच्या जैतिवंतांक इनामां भेटोवपाचो. आयची जैतिवंत टीम बी हांगा यात आणि तुमची इनामां स्विकारात. टीम बी. पणजी दूरदर्शन केंद्राच्या क्विज क्वेस्ट ह्या प्रश्नमाची कार्यावळीचो हो वाटो हांगाच सोंपता.
पणजी दूरदर्शन केंद्राच्यो कार्यावळी तुम्ही युट्यूबा वयल्यान लेगीत पळोवपाक शकतात. तेच प्रमाण वेव्स हें ॲप डावनलोड करून ताचे वयल्यान लेगीत तुमी ह्यो कार्यावळी पळोवपाक शकतात. तर मुजरत डावनलोड करात वेव्स हें ॲप आनी आनंद घेयात ह्या सगळ्या आमच्या कार्यावळींचो आणि पळयत रावात डीडी क्विज क्वेस्ट. परतून मेळुया अशाच आनीक एका वाट्यांत. तो मेरेन नमस्कार.